विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते असले ते सर्व या ठिकाणी आणि उपस्थित सर्व मान्यवर हो. आज या ठिकाणी बेरसेल जगाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी या ठिकाणी पुण्याने आणि राज्याचे नेते जयंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. भविष्य काळामध्ये कुठल्या भविष्यकाळाला विसरायची गरज नाही की माढा तालुक्याचा खासदार कोण होणार आहे. कारण आज जाहीर करतो की जयश्री मोहिते पाटील हे लाख मताने निवडून आले. कारण आज या भाजप सरकारने जी आपल्या महाराष्ट्र राज्याची आणि देशाची वाट लावलेली आहे ती तुम्ही आम्ही डोळ्याने पाहतोय. कुठल्याही शेतीत उत्पन्न विकायला बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. लाईटची परिस्थिती तुम्ही पाहता. पवारसाहेबांच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वीज माफी पवारसाहेबांनी 2 वेळा दिली आणि शेतकऱ्यांना कर्जातून सोने दिली. ही वस्तुस्थिती त्याकरता येणार आहे. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचं आज अनेक नेते मंडळी विजयदादावरती विश्वास ठेवून बाहेरच्या पाठीमागं तालुक्यामधून उभा राहत असताना आपण पाहतोय. आणि म्हणून भविष्य काळामध्ये जर आपला हक्काचा माणूस जर निवडून आला तर आपापल्या तालुक्यामध्ये ज्याच्या कार्यकर्त्यांना ज्याच्या नेत्यांना त्या ठिकाणी न्यायाची भूमिका मिळणार आहे आणि आपल्या तालुक्यातील कामं होणार आहे. आज विजयश्री मोहिते पाटलांनी जी जिल्हा स्तरीकरण योजना प्रस्तावित केलेली आहे त्याला भविष्य काळामध्ये चालना देण्यासाठी आपल्याला आपला खासदार संसदेत पाठवण्याची गरज आहे असं या ठिकाणी मला अजून सांगायचं. आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे उजवी झालेले ते जिल्ह्याची ओळख आहे म्हणून मला समजा ओळखलं जातं. पण त्या धरणाची आज अवस्था काय आणि काय नाही या गोष्टी तुम्ही डोळ्यांनी पाहताय. जी खालची मंडळी ती पाणी नेताना आपण डोळ्यांनी पाहतोय पण आपण त्या ठिकाणी काही करू शकत नाही. आज पाठीमागच्या काळामध्ये त्या उजवीतून 2 पाला विनाकारण सुटल्या त्या जर सुटल्या नसत्या तर आपल्याला मे अखेरपर्यंत या उजवीमध्ये पाणी व्यवस्थित मिळालं असतं आणि खाली सुद्धा थोडंसं रोटेशन प्रमाणे व्यवस्थित पाणी गेलं असतं. परंतु त्या ठिकाणी जी नेते मंडळी आहे ज्यांचं त्या ठिकाणी मुद्दा म्हणून इंटरफेअर असतो अशा नेते मंडळी खाली पाणी नेण्याचं काम केलं. म्हणून आपल्या वज्रा भागात त्याचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी नेता पुढे आला हे दाखवून चालणार नाही. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं भविष्य काळामध्ये आपल्याला जर व्यवस्थित जगता आलं पाहिजे, आपला प्रपंच करता आला पाहिजे, आपला प्रपंच नेता झाला पाहिजे. हा जर दृष्टिकोन डोळ्यापुढे आपण आणला तर आपल्याला देशाचे नेते सन्माननीय पवारसाहेबांशिवाय पर्याय नाही असं या ठिकाणी मला आवडून आपल्याला सांगायचं.
पाहिजे, कारण कृषी मंत्री असताना अनेक वेगवेगळ्या योजनेचा लाभ आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत सन्माननीय पवार साहेबांनी पोहोचवलेला आहे आणि हे आपण दुनियाने सगळ्यांनी दाखवून सांगणार आहे. म्हणून भविष्य काळामध्ये पवार साहेबांनी जो उमेदवार आपल्याला दिलेला आहे तो उमेदवार आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आणि भविष्य काळामध्ये आपल्याला दिशा देणारा असा आहे असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचे मित्रांनो. भविष्य काळामध्ये दादांचे हातून विजयदादांचे हातून सन्माननीय पाटील साहेबांचे हातून या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कामं कशी आपल्याला करून घेता येतील या दृष्टीने आपण भविष्यकाळाचा वेग घ्यावा असं या ठिकाणी मला अजून सांगायचं वाटतं. अनेक वेळेला गावामध्ये अनेक वेळेला भेटत आहेत, गावागावात मध्ये बैठकी घ्या आणि आपल्या पक्षाची भविष्य काळामध्ये आपल्याला काय मदत होणार आहे असं सगळ्यांनी एकत्र येऊन जर गावागावाच्या गावात मी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी पक्षाच्या एकाच्या जर पाठीमागे उभा केली तर आपला उमेदवार निवडून आणायला कोणीही आणू शकत नाही असा मला विश्वास वाटतो. म्हणून या ठिकाणी आपण जिल्ह्यातून सर्व कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि म्हणून सगळ्याला विनंती करतो की भविष्य काळामध्ये आपल्याला आपलं जर कुणाला सांगतो ओळख सोडवायचं असेल, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर निश्चित मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वांनी तुतारीच्या मागे आणि पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि भविष्य काळामध्ये तुमची आमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्या पुढे अपेक्षा व्यक्त करतो. अधिक न बोलता अधिक न वेळ घेता मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.